प्रेज द लॉर्ड. मी दिनेश पाडी पुन्हा प्रभूचं वचन घेऊन आलो आहे. तर सर्वप्रथम तुम्ही सर्व कसे आहात? आशा करतो देवाच्या कृपेने तुम्ही सर्व बरे असाल. आज आपण देवाचं वचन बघणार आहोत उत्पत्ती 6 अध्यायामध्ये आणि मानवाच्या दृष्टी याबद्दल बघणार आहोत. आणि आज आपल्याला ठाऊक आहे की आज देवाचं आगमन पुन्हा होणार आहे. दुसरं आगमन बाकी आहे. परमेश्वर येशाने भविष्यवाणी केली आहे. नोहाद्वारे भरपूर भविष्यवाणी सांगितल्या, जुन्या करारामध्ये नव्या करारामध्ये, आणि हे सर्व सत्य आहे आणि देव येणारच आहे हे आपल्याला ठाऊक आहे. पण यावेळेस आपण तयार आहात का? हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न आहे. आपण पाहूया थोडक्यात की आता काय होणार हे आपल्याला ठाऊक नाही, परंतु पुढे काय झालं ते आपण पाहणार आहोत. आता 6 अध्यायामध्ये उत्पत्ती आणि 6 अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे जसे आज आपल्याला नोहा सांगत आहे. आणि त्याप्रकारे नव्या करारामध्ये जर पाहिलं तर नव्या करारामध्ये आपल्याला योहान पूर्णपणे भविष्यवाणी केलेली आहे आणि ते परमेश्वराने दाखवलं आहे की पुढे काय होणार आहे. परंतु आपण त्याकडे लक्ष देता थोडंसं मागे पाहू. जुन्या करारामध्ये आपण उत्पत्तीमध्ये जर पाहिलं तर तिथे काय झाले आपल्याला दिसत आहे. देवाने तिथे पश्चातापासाठी एक वेळ दिली होती आणि देवाने पाहिले की मला 6 अध्याय आणि 5 वचने म्हणते पृथ्वीवर मानवाची दृष्टी फार आहे. त्याच्या मनातील येणाऱ्या सर्व विचारांची कल्पना केवळ एकसारखे वाईट असतात असं देवाने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याच्या परमेश्वर अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. देवाचं वचन म्हणत आहे की परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनवला, पण तो इतका वाईट होता आहे देवाला नंतर कळले, ज्याचे कृत्य बघून कळले. प्रेज द लॉर्ड. आणि देवाला पश्चाताप आला आणि देव म्हणत आहे की मी या मनुष्याला मी नष्ट करून टाकेल. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूलधरावर मी नष्ट करेन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशाचे सर्व पक्षी नाहीसे करेन. त्यास उत्पन्न केल्याचा मला तो अनुताप झाला आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणत आहे देवाला पश्चाताप झालेला इथे स्पष्ट सांगितलेलं आहे की मी मनुष्याला निर्माण केले याचा मला पश्चाताप होत आहे. त्यासाठी मी पूर्ण मनुष्याला नाश करून टाकेल. कारण देवाच्या इच्छेनुसार कोणताही मनुष्य ते चालत नव्हता. परंतु तरीही 7 व 8 वर्षांमध्ये म्हणत आहे की परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. एक व्यक्ती असा होता जो देवाची आज्ञा पाळून राहत होता आणि देव त्याच्याशी बोलला आणि देवाने त्याला तारू बांधायला सांगितले आणि त्या मनुष्य वाचला. आणि आपण हे जे थोडे शॉर्टकटमध्ये पाहत असता, जसं आपण वेळ न बघता आपण थोड्याशा वेळेमध्ये आपण बघू की तरी नोहा नीतिमान होता. तो देवाच्या आज्ञेमध्ये होता, देवाचे नियम पाळणारा होता. त्याच्यामुळे देवाची कृपेदृष्टी त्याच्यावर झाली आणि देवाने त्याला आता वाचवलं आहे. आता देवाने त्यांना वाचवलं आहे यासाठी की त्याने देवाची आज्ञा पालन केली होती. देवाच्या आज्ञेवरती चालला तो आणि देवाची कामं केली, देवाची सेवा केली असं म्हणता येईल. आणि बाकीचे जे लोक नाश झाले, जे आपण 6 अध्याय 7 अध्यायामध्ये आपण पाहतो, जलप्रलय आला आणि ते वाहून गेले सर्व आणि ते बुडून मेले. कारण त्याला सहारा नव्हता. पाण्यामध्ये ते गुदमरून ते मेले होते. मग आजच्या घडीमध्येही हेच होणार आहे. जो देवाच्या वचनाकडे लक्ष देणार, जो प्रार्थना करणार तो वाचला जाईल. परंतु जो देवाच्या वचनाला लक्ष देणार नाही, देवाची आज्ञा पाळणार नाही, तो नाश केला जाईल. कारण आताही तसंच होणार आहे. जेव्हा दुसरे आगमन होणार आहे त्या दुसऱ्या आगमनमध्ये जे देवाचे लोक असतील, जे नीतिमान असतील, जे देवाच्या वचनामध्ये चालतील, तेच लोक वाचवले जातील, बाकीचे लोक नष्ट केले जातील. कारण बाकी आता जे पहिले तर पाण्याने नाश केला आहे, परंतु आता जी पृथ्वी राखून ठेवली आहे ती अग्नीसाठी राखून ठेवली आहे. ती या पृथ्वीवर अशी जळून राख होईल. ज्याच्यामध्ये देवाचे लोक फक्त वाचतील. पण देवाचे लोक कोण आहे? जे त्याची आज्ञा पाळतात, जे त्याच्या वचनावरती चालतात आणि त्याच्या वचनाकडे लक्ष देतात, देवाच्या आज्ञा पाळतात. पण आज आपण कुठे आहोत? आज आपण देवाची सेवा करतो आहे का? देवाच्या वचनाकडे लक्ष देतो आहे का? हे फार गरजेचं आहे. आणि हे जे देवाचा संदेश आहे, हा जो देवाचा हे वचन आहे, ते वचन खोटं नाही आहे. ते पूर्ण होतं आणि ते एक दिवशी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण एक काना मात्र आपण पूर्वी वाचून पाहिलं तर काही गोष्टी आपल्याला ठाऊक होतात. काही सिम्पटम्स, काही अशी गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्याला अशी चिन्हे आहेत, त्या गोष्टी आपल्याला सांगून जातात की हा खरोखर असं घडलेलं आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर पवित्रमध्ये जगा आणि जे हाल नोहाच्या काळामध्ये झाले तेच हाल अपेष्ट आता पण होती. त्यासाठी आज देवाकडे फार लक्ष देणं फार गरजेचं आहे. देवाच्या वचनाकडे लक्ष द्या आणि आपल्या जीवन ते वाचवा. आणि सार्वकालिक जीवनासाठी तुम्ही तपस्या करा आणि प्रार्थना करा, हे देवाचं वचन म्हणत आहे. त्यासाठी आजपासून आपण प्रतिज्ञा ठरवायची आहे आणि तुम्हाला देवाच्या वचनावरती विश्वास ठेवावा लागेल आणि प्रार्थना करावी लागेल. या वचनाद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.